तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे येणार आहे हे समजल्यानंतर भारतभरामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणि खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गावागावातून महिलांनी त्या विधेयकाच्या बाजूने समर्थन देण्यासाठी पत्र लिहिले मोदीजींना, सह्या लिहिल्या, वेगवेगळ्या माध्यमातून आपला समर्थन व्यक्त केलं. परंतु 3 दिवसाचं विशेष अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी ह्या विधेयकाला विरोध करून हे विधेयक हाणून पाडलं, त्यानंतर महिलांचं स्वप्न भंग झालं. कारण की बघा, सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना नेतृत्व हे गुण प्रत्येकामध्ये असतात. आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे आणि मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघितलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50%ची मर्यादा ओलांडून 70-72% महिला आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यामुळे महिलांचा सहभाग वाढल्यानंतर काम सुद्धा चांगल्या पद्धतीने होतील. कारण की महिलांमध्ये ते गुण आहेत की सर्वांचा विचार करून सर्वांना न्याय द्यायचा, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आणि जे काम आपण हाती घेऊ ते प्रामाणिकपणे चांगलं उत्तम करणं हा महिलांचा मूळ स्वभाव असतो. आणि तो अधिकारामध्ये अधिकार त्यांना जर दिला तर त्याचाही अनेक लोकांना फायदा आपण करून देऊ शकतो. पण महिलांचं स्वप्न भंग झालेलं आहे आणि महिला आक्रोश करताना आपल्याला दिसत आहे. आपण बघितलं, दिल्लीमध्ये सुद्धा खूप मोठा आक्रोश मोर्चा निघाला. काल मुंबईमध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर आल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा महिला वेगवेगळ्या पद्धतीने आपला आक्रोश या ठिकाणी व्यक्त करत आहेत. आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा महिला त्याचा निषेध काँग्रेस, उभाठा, शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्या विरोधामध्ये व्यक्त करत आहेत. आणि हे सर्व स्वतःला पुरोगामी महाराष्ट्राचे नेते म्हणून घेणारे किंवा शाहू फुले आंबेडकरांचं नुसतं भाषणापुरतं नाव घेणारे, सावित्री देवींनी, जिजाऊंनी, अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने आपल्या राज्यातील स्त्री शक्ती, मातृशक्ती कसा राज्यकारभार करू शकते आणि महिलांच्या समाजाच्या उन्नतीसाठी अनेक संकटांना मात करून स्वतःचा उद्देश साध्य करू शकते, हे आपल्याला अनेक महिलांच्या योगदानातून सिद्ध झाले. आणि आज त्या काँग्रेस, उभाठा, शरद पवार गटांनी त्या विधेयकाला समर्थन द्यायला हवं होतं, पण त्यांनी ते दिलेलं नाही. म्हणून संपूर्ण महिला भगिनींच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि काँग्रेस, उभाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाला आपल्या देशातील महिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.